इथं वांगे आपण धुतल्यात आणि त्याचे काटे काढून घेतलेत आणि बोंबलाचे तुकडे केलेत बारीक आणि छान 3 पाण्याने धुवून घेतलेत. कढई तापत ठेवली आहे, त्यामुळे अगदी थोडंसं तेल होतं या, अगदी 1 छोटा चमचा. तेल तापलं की त्यामध्ये आपण बोंबील टाकून देऊ आणि तर बोंबील आपल्याला छान परतून घ्यायचेत. आता एकदम छान असे क्रिस्पी करायचे, कडक आणि मिडियम गॅसवर परतून घ्यायचे. आपल्याला अगदी थोडंसं तेल घ्यायचं, तेल जास्त घ्यायचं नाही. आपल्याला तळून नाही काढायचे, भाजून काढायचे चांगले. इथे आपले छान भाजून झालेत, एकदम छान कलर आलाय. आपण गॅस बंद केलाय आणि आता काढून घेऊया प्लेटमध्ये. एका ज्या कढईत बोंबील तळलं होतं तीच कढई घेतली, गॅस चालू केलाय. त्यामध्ये ओतणारे आपण तेल 1 मोठा चमचा, 1 ते 1.5 मोठा चमचा तेल ओतायचं. तेल तापले, तेलामध्ये थोडंसं जिरं छान फुललं की त्यामध्ये लसूण टाकायचं आहे. मी कापून लसूण टाकलाय, छान परतून घ्यायचं आहे लसूण आपल्याला. लसूण छान परतलाय, त्यामध्ये कांदा बारीक चिरून टाकलाय. एकच कांदा घेतलाय कारण खूप मोठा होता म्हणून. आता एक छान आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा. मीडियम गॅसवर मी कांदा परतून घेते. कांदा आपला परतलाय, त्यामध्ये टाकायची टोमॅटोची प्युरी. इथं मी मोठे 3 टोमॅटोची प्युरी करून घेतली आहे आणि आता टोमॅटोचं सगळं पाणी आटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायची. गॅस फास्ट केलाय, फास्ट गॅसवर आपण सगळं टोमॅटोचं पाणी आटून घेऊ. इथं आपले टोमॅटोतलं पाणी सगळं आटून गेले, सुक्क झाले एकदम आपली ग्रेव्ही. गॅस बारीक करूया, त्यामध्ये मसाले टाकून घेऊ. काश्मीरी लाल मिरची पावडर, धनिया पावडर, थोडीशी हळद, चिकन मसाला, तिखटवाली लाल मिरची पावडर टाकली आहे. सगळं मिक्स करून घेऊ. इथं मसाले आपले परतून झाले छान, त्यामध्ये थोडंसं पाणी होतं या, अगदी थोडंसं ओतायचं, अर्धा कप. सगळे मसाले परत मिक्स करू. थोडं घट्ट झाले, अजून थोडंसं ओतते मी. साधारणतः 1 कप पाणी ओतले मी आणि त्याच्यावर आपण 1 ते 1.5 मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊ, म्हणजे आपले मसाले छान शिजून निघतील. झाकण ठेवून घेऊ. 1 मिनिट झालंय, आपण झाकण काढूया. आपल्या ग्रेव्हीला छान तेल सुटले. मिक्स करून घेऊ. त्यामध्ये वांगी टाकून घेऊ. मी एका वांग्याचे 4 भाग केलेत आणि परतून घेऊया. वांगी कापून लगेच टाकायची आणि तुम्हाला लगेच कापायला जमत नसेल तर कापून तुम्ही मिठाच्या पाण्यात ठेवा, म्हणजे काळी नाही पडती, नाहीतर मग वांगी काळी पडतात. वांगी छान परतून घ्यायची. त्यामध्ये मी 1 बटाटा कापून टाकलाय. बटाटा आवडत असेल तर टाका, नाही टाकला तरी पण चालेल, पण छान लागतो बटाटा. मीडियम गॅसवर भाजी छान परतून घ्यायची. भाजीला कलर बघा किती सुंदर आलाय आपल्या. इथे आपले बटाटा आणि वांगी परतून झाले छान. तर त्यामध्ये आपण गरम पाणी ओतूया. गरम पाणी घेतलंय मी. बटाटा वांगी शिजायला लागेल इतपतच ओतायचं. आपण काय जास्त पातळ नाही ग्रेव्ही करणार, लपसपीत करणार आहे. तुम्हाला जर पातळ करायची असेल तर त्या पद्धतीनं पाणी ओता. चवीनुसार मीठ टाकून घेऊ. मीठ टाकल्यानंतर मिक्स करू आणि झाकण ठेवून घेऊ. 3 ते 4 मिनिटासाठी आपण झाकण ठेवूया आणि मीडियम गॅस करूया. आपलं वांगा आणि बटाटा शिजायला ठेवलाय, तोपर्यंत आपण बोंबील ते ठेचून घेऊया. खलबत्ता घेतलाय, त्यामध्ये बोंबील टाकून घेऊ. एकदम बघा कसा कुरकुरीत आवाज येतो आणि ठेचून घ्यायचेत आपल्याला. खूप असं त्याची बारीक पावडर नाही करायची, आबाड धोबाड असे ठेचून घ्यायचे सरसरीत. एकदम क्रिस्पी झाल्यामुळे ते पटकन ठेचले जातात. इथे आपण बोंबील ठेचून घेतलेत, असे ठेचायचेत आपल्याला. एकदम बारीक नाही करायचे, असे मोठे मोठे थोडे ठेवायचे. 5 मिनिटं झाले, आपण झाकण काढूया. मिक्स करून घेऊ. त्यामध्ये आपण बोंबील ठेचून घेतले ते टाकून देऊ आणि मिक्स करून घेऊया छान. आणि आता आपण 10 मिनिटासाठी परत एकदा झाकण ठेवूया. आपले बटाटा आणि वांगी छान शिजली पाहिजे.
जे बोंबील टाकलेत त्याची पण चांगली चव उतरली पाहिजे ना आपल्या रस्स्याला. 10 मिनटं झाल्यात. आपण झाकण काढूया, मिक्स करून घेऊ. खूप सुंदर झाली भाजी. एकदम पातळ पण नाही घट्ट पण नाही, अगदी लपथपीत अशी झाली. आपलं बघूया शिजलेत का. वांग खूप छान शिजले. बटाटा बघूया, बटाटा पण शिजलाय. आता त्याच्यावर आपण टाकूया कोथिंबीर. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. पण रेसिपी पहिली बनवा, खा आणि मग नंतर कमेंट करा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर बघा किती सुंदर अशी आपली झाली आहे बोंबील वांग बटाटा भाजी. बोंबील वांगच म्हणायचं, बटाटा पाहिजे तर टाका. मग असे बोलले, तसं नाही टाकला तरी चालेल. खूप सुंदर झाली. गॅस बंद करू.